ना सज्जना भक्ती पंथेची जा हरी श्री हरी पाहिजे जनी ते सर्व सोडून द्यावे आजोबा जनी वंदिते सर्व भावे हाय अरे स्वप्नील शेठ या 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 बसा काय म्हणताय मी मस्त आजोबा तुम्ही कसे आहात त्या प्रियाच्या भाषेत सांगायचं झालं तर आय एम रॉकिंग दॅट यू आर बरं आजोबा प्रियाकडून मला असं कळलं की मी त्या दिवशी मूर्खासारखा भाईंसमोर काहीतरी बोलून गेलो सगळं व्यवस्थित होईल रे सगळं व्यवस्थित होईल लहान बाळांसारखी मनं आहेत रे यांची चंदू काय मधू काय लहान मुलं विटी दांडूचा खेळ खेळताना कशी भांडतात तसे भांडतात हे आणि मग गळ्यात गळे घालून बर्फाचा गोळा खायला जातात तसंच आहे आणि मी त्यासाठीच आलेलो आहे बर्फाचे गोळे तयार करायला आजोबा ती जी वही आहे म्हणजे ज्यामुळे सगळं रामायण घडतंय आधीच्या म्हणण्याप्रमाणे त्या वहीची जर पानं जुळवली तर एक जिक्सॉ पझल तयार होतं आशावाद आहे त्याचा म्हणजे तसं होईलही पण नाही पण आजोबा जर खरंच ते एक जिक्सॉ पझल असेल ना तर ते तयार करणाऱ्याला मानलं पाहिजे कारण त्या दिवशी जवळपास अर्धा दिवस मी ते जुळवायचा प्रयत्न करत होतो जमलं नाही मला महादेव दादाच्या करामती आहेत बाबा या तुम्ही कितीही जोडण्याचा प्रयत्न केला तरी ते पूर्ण जुळणार नाही का का त्याचं असं आहे स्वप्नील शेठ महादेव दादा सॉरी हां बोला ओक साहेब ओ राईट 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 हो हो आपली मीटिंग आहे हां मी पोचतो ओके हां एक मिनिट आजोबा प्लीज मला जायला लागेल चालू दे चालू ओके हां ओक साहेब बोला हां हां मी पोचतो ठीक आहे काय झालं मिसेस शास्त्री असं काहीतरी पाहिलत जे नाही डॉक्टर काही स्पष्ट असं दिसलंच नाही चालत्या ट्रेनमधून बाहेर बघताना सगळी दृश्य जशी भरकन नजरेतून निसटून जातात तसं काहीच झालं असं असं आधी कधीच झालं नाहीये डॉक्टर मग आता का तुमचं मन खूप ऑक्युपाइड आहे मिसेस शास्त्री कॉन्सन्ट्रेट करता येत नाहीये तुम्हाला घरी काही प्रॉब्लेम आहे का मिसेस शास्त्री हो डॉक्टर थोडा प्रॉब्लेम आहे यू नीड नॉट टेल मी मिसेस शास्त्री जस्ट रिलॅक्स डॉक्टर आपण आज इथेच थांबलो तर चालेल का नो प्रॉब्लेम मिसेस शास्त्री इनफॅक्ट तुमचा जो हा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व झाला की मग पुढची अपॉइंटमेंट ठरवूया मी फोन करीन तुम्हाला येऊ मी मिसेस शास्त्री मिस्टर शास्त्रींची बहीण प्रिया आर्टिस्ट आहे
हो. मला नंबर देऊ शकाल तिचा? थोडं काम होतं माझं. प्रियाकडे? मी तिला फोन करायला सांगू का? काम माझं आहे मिसेस शास्त्री, तेव्हा फोन मी करायला हवा. बर, मी रिसेप्शनवर नंबर ठेवून जाते. थँक्स अँड हॅव अ नाईस डे मिसेस शास्त्री. अगं काय माहिती कशावरून एवढं भांडण झालं देव जाणे. मी विचारलं सुद्धा, आपण मला कोण सांगते इथे. हो बाबा ग बस येऊन आलेत म्हणजे नक्की ना वाड्यावरून काहीतरी झालेलं असणार. मी तुला सांगते हे बा काय माहितीये का, हे काळी मिरीची पावडर घालायची थोडीशी, म्हणजे अगदी मस्त चव लागते, छान खमंग वास येतो माहितीये का पदार्थाला. हो हो, नाहीतर असं करूया का, मी उद्या येते ना तर मी तुला समजावून सांगेन सगळी कृती, नाही तर करूनच दाखवते ना. फोनवरती कशाला. बरं मग ठेवू का फोन? ठेवू? हा ठेवू? अच्छा अच्छा. सुलेखाशी बोलत होते, काही म्हणणे? तुझं तोंड तिचे कान, माझं कशाला काय म्हणणं असणार आहे? नाही, तुझं काहीतरी म्हणणं असतं म्हणून म्हटलं. टोमॅटोचा रस्सा कसा करायचा ते मी तिला सांगत होते. एकटी राहते ना बिचारी, तिला आयतं कोण देणार बाबा घरात. हो, तू का नाही का जात मग उद्यापासून राहायला तिच्याकडे? नाही मी गेले असते, पण मला जरा पण मग इथे बसून तुला जे आयतं खायला मिळतं ते कसं मिळेल, नाही का? ए प्रिया, जास्त हुशारी करू नको. कुसुमात्या, मी तुझ्याशी बोलायला सुद्धा आले नव्हते. खाजवून खरूस तूच काढलीयस. आणि कसली रेसिपी सांगत होतीस ते मला चांगलं माहितीये बरं का. इकडचं तिकडे करणाऱ्याने जरा एवढं तरी भान ठेवावं की आपण जरी कुजबुजलो तरी आपला आवाज गिरणीच्या भोंग्या एवढा मोठा येतो. तुला काय म्हणायचंय काय? चांगलं कळलंय तुला ते. आणि हो, तुझ्या त्या सुलेखाला एवढीच जर हौस असेल ना ह्या घरातल्या बातम्या मिळवण्याची, तर तिला सांग मला येऊन भेट. मला सगळं सांगेन तिला काय सांगायचंय ते. आगाऊ झाली कार्टी, वटणीवरती आणायला हवं. दादा वहिनीचे लाड भोवतायत नुसते, मला शिकवते. हा अगं सुलेखा, मी काय म्हणत होते माहितीये का, हॅलो, इज दिस मिस प्रिया शास्त्री? स्पीकिंग. मी डॉक्टर विराज सामंत बोलतोय. ओ हॅलो, शुभ्रा मला म्हणाली होती. मी नुकतंच बऱ्यापैकी पैसे खर्च करून एक पेंटिंग विकत घेतलंय आणि नंतर मला अशी शंका आली की त्या डीलरने मला फसवलं तर नाही. म्हणजे मला आर्टचा आनंद घेता येतो पण किंमत ठरवता येत नाही. सो आय वॉन्ट एन एक्सपर्ट टू हॅव अ लुक ॲट इट. मी काय एक्सपर्ट नाहीये. मी तुम्हाला माझ्या सरांचा नंबर देते, ते तुम्हाला. नो मिस प्रिया, एवढ्या लांब जायची गरज नाही. तुम्ही ओळखीतले आहात. इफ आय मे से सो, आय व्हॅल्यू युअर ओपिनियन मोर मिस प्रिया. म्हणजे मला कळतंय मी तुम्हाला त्रास देतोय, पण नाही नाही नाही, तसं काही नाही आहे त्रास वगैरे. कुठे आहे पेंटिंग? माझ्या क्लिनिकवर. अच्छा, कधी येऊ मग? आज संध्याकाळी. आज ठीक आहे, चालेल. अँड मिस प्रिया, तुमची प्रोफेशनल फी म्हणून 1 कप कॉफी चालेल. वेल, मग आपण प्रत्यक्ष भेटूनच बार्गेनिंग करूया. बाय बाय.
सुनबाई तिच्या मैत्रिणीकडे बडोद्याला गेली होती साहेब. मी माहिती काढली आहे. तिनं तिच्या ट्रॅव्हल एजंटकडून तिकीट बुक केली होती बडोद्याची. पण माणूस जिथं जायचं तिकीट काढतो तिथंच जाऊन शेवटी पोहोचतो असंही नसतं ना परमेश्वर. म्हणजे साहेब, म्हणजे मी काय म्हणतोय तुला चांगलंच कळतंय. तसं असेल तर मी जाऊन बडोद्याला चौकशी करून येतो. पण मग साहेब तसं केलं तर. नाही, त्याची काही गरज नाही. विमान आता 2-3 दिवसात आला ना की त्याचा साखरपुडा उरकून टाकणार आहे मी. चला, नकटीच्या लग्नापेक्षा माझ्या पोटच्या पोराच्या लग्नाला जास्त विघ्न यायला लागलीत. बरं, मी निघू मग. हा, आणि तो आल्यानंतर तुम्ही दिलेलं ते पिस्तूल त्याच्याकडनं काढून घ्या. हो साहेब, मी ते पांडूला सांगितलंय, तो ते गायब करेल. हां, पण तुम्ही इथे कोकणात जाणार होता त्याचं काय झालं? नाही साहेब, त्याची काही गरजच पडली नाही. तो खोत सध्या त्या गावातच नाही आहे, परागंदा झालाय. पण तुम्ही म्हणत असाल तर त्याला शोधून काढतो. नाही, असल्या चिल्लर माणसांच्या मागे वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. निघतो आता, आणि ते पिस्तूलचं लक्षात ठेव. हो साहेब. त्या नालायक माणसामुळे माझी या वयात ही परवड होते. मग माझ्या घराची काय अवस्था होत असेल. हा नतद्रष्ट आहे. मधू म्हणाला होता की त्याचे मित्र आहेत पोलिसांमध्ये, त्यांच्या मदतीने. ते सगळं झालं हो. ते पोलीस त्यांच्या घरी पण जाऊन आले, पण हा घरी सापडेल तर ना. हा कुठेतरी निघून गेला. सापडायचा मार्ग कुठे आहे? चांगलंय की सुंठी वाचून खोकला गेला म्हणायचा. खोकला कसला? तो मेला क्षय आहे, क्षय. जोपर्यंत त्याचा कायमचा बंदोबस्त होत नाही ना, तोपर्यंत शुभ्रा आणि जावई बापूंच्या संसारावरती कायम संकट हे राहणारच. त्या मेल्याचा काही नेम नाही हो. तुम्हाला सांगू का, उद्या जावई बापूंना ऑफिसमधून यायला उशीर झाला ना तरी शुभ्राच्या मनात ही पाल चुकचुकणारच. या मेल्या काळतोंड्याने काही घात केला नाही ना. मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय ते, पण ते इतकं सोपं नाहीये. शेवटी आपण कायद्याच्या राज्यात राहतो. कसला कायदा आणि कसलं काय? मध्ये जावई बापूंना त्यांनी डांबून ठेवलं होतं ना, तेव्हा कायदा कुठे आला होता मदतीला? काय आहे, कायदा मोडणारा मोडून जातो एका फटक्यात. मग त्याला शिक्षा होते न होते तो नंतरचा भाग. पण आपलं माणूस जातं ते जातच ना. नका इतका नकारात्मक विचार करू माई. मला कळतंय तुम्हाला आत्ता मी हे सांगणं खूपच तकलादूपणाचं होईल. पण कसं आहे ना माई, एखादी व्यक्ती आपल्याला तेवढाच त्रास देते जेवढे आपण त्याला घाबरतो. तुम्ही त्याच्या भीतीखाली सतत वावरत असता हा त्याचाच विजय नाही का? हे बरोबर आहे तुमचं. पण तुम्हाला सांगू का, आता वर्ष होत आलो यांच्या लग्नाला, पण हा मेला रमा खोत काहीतरी घात करणारच ही भीती काही माझ्या मनातून जात नाही हो. माई, हा एप्रिल महिना नाही का? हो. म्हणजे आदिनाथ आणि शुभ्राच्या लग्नाला लवकरच वर्ष पूर्ण होईल. हो, बोलता बोलता वर्ष झालं नाही का? या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस चांगला साजरा व्हायला हवा. मी बाहुलीशी बोलतो, म्हणजे वणव्याच्या वेगानं ही बातमी सगळ्यांना कळेल. हो, या घराला गरजच आहे हो आनंद सोहळ्याची. खरंय. आणि यापेक्षा चांगलं निमित्त ते काय असणार? तुम्हाला सांगू का, माझ्या मनात ज्या कल्पना आहेत ना त्या पूर्ण झाल्यानं तर दुधात साखर पडली म्हणायची. होतील होतील. श्रीराम श्रीराम. कॉफीबद्दल थँक्यू व्हेरी मच. प्लेजर.
अँड आय एम सॉरी मिस प्रिया. कशाबद्दल? मी खोटं बोललो तुमच्याशी. मी कुठलंही पेंटिंग वगैरे विकत घेतलेलं नाही आहे. तुम्हाला इथे भेटायला बोलवण्याचं कारण काही वेगळंच आहे. काय कारण आहे? वाय डोंट यू फिनिश युअर कॉफी फर्स्ट मिस प्रिया? कारण काय आहे डॉक्टर? थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. कशाबद्दल? विक्रांतबद्दल. विक्रांतबद्दल? पण तुम्ही त्याला... मेहुणा आहे तो माझा. ओ, हे मला अजिबात आवडलेलं नाहीये डॉक्टर. माझी वहिनी तुमची पेशंट असल्याचा तुम्ही गैरफायदा घेतला, तसं नाही वाटत तुम्हाला? आय डीपली अपॉलॉजाइज फॉर दॅट मिस प्रिया. पण मला असं वाटतं निदान माझं बोलणं एकदा तुम्ही ऐकून घ्यावं. विक्रांतला हे माहीत नाही आहे की मी तुम्हाला इथे भेटायला बोलवलंय. पण हे सगळं कशासाठी? मी इतकी महत्वाची नाहीये. त्याच्यासाठी आहात. बिकॉज ही लव्स यू. He loves you, Miss Priya. जर तुम्ही कधीही कोणावर प्रेम केलं असेल तर भेटा एकदा त्याला. त्याला जे काही बोलायचं आहे ते एकदा ऐकून घ्या. तुमच्या लेखी तो नालायक असेलही, पण नालायक माणसाचं प्रेम देखील प्रेमच असतं, नाही का? सो meet him once, at least as a favor. भेटा त्याला. काय ग, काय म्हणाले डॉक्टर सामंत? काही नाही. प्रिया अगं. अच्छा, म्हणजे आता ही सुद्धा त्या डोक्याच्या डॉक्टरांकडे जायला लागली वाटतं. काही दिवसांनी घरातली सगळी माणसं जाणार आहेत म्हणा. डॉक्टर सामंतांचं काहीतरी काम होतं तिच्याकडे म्हणून गेली होती. मीच म्हटलं होतं. तूच ग बाई, तूच पोहोचवणार आहेस सगळ्यांना. मी का तुझ्याशी बोलते कोणाला माहिती. तुम्ही न बोलून शहाण्या आहात कुसुम आत्या, मला काही कळत नाही का? ए, माझ्या नादाला लागू नकोस हं. मी कुठे लागते तुमच्या नादाला? मी बोलले तरी होते का तुमच्याशी? मग तुम्ही का जाता माझ्या वाटेला? तुझ्या वाटेला? तुझ्याकडे तर ढुंकूनही बघण्याची इच्छा नाहीये माझी. तरीही माझ्या डोक्याचा ताबा घेऊन माझ्या डोळ्यांनी जग बघताच ना? काय 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 बोललीस ग तू? उगीच न कळल्याचा आव आणू नका. तुम्हाला चांगलंच कळतंय मी काय बोलते. मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मला काही कळत नाही. काय वेडबीड लागली की काय तुला? तुम्ही वाड्यावर गेला होता तेव्हा तिथे काय झालं होतं? काय झालं होतं? आता हे मी सांगायचं? काय नशा विषा करतेस की काय तू? देवा 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 देवा, वेड लागलाय हिला. वेडी झाली ही. कुणीतरी आवरा हिला.